श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिरॅमिडचे महत्त्व आणि पिरॅमिडचे करावयाचे काही उपाय याची माहिती पाहणार आहोत. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पिरॅमिडला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये पिरॅमिड हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तर बघा, कोणतीही वास्तू असो तिचा वास्तुदोष घालवण्यासाठी सुद्धा या पिरॅमिडचा वापर करतात. तर मोठमोठे वास्तुतज्ञ हे घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी म्हणा किंवा घरातील तुमची एखादी दिशा दूषित असेल तर ती व्यवस्थितरित्या करण्यासाठी सुद्धा या पिरॅमिडचा वापर करण्यासाठी सांगतात. तर हाच पिरॅमिड जो आहे त्याचे आपण आपल्या घरामध्ये कसे साधे सोपे उपाय करायचे आहेत ते आता आपण पाहूया. आजारी व्यक्तीसाठी तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर खूप आजारी असेल आणि ती बेडवर झोपून असेल तर त्यांच्यासाठी करावयाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. जर आजारी व्यक्तीच्या बेडखाली 9 ते 12 इंचाचे 9 पिरॅमिड ठेवले तर त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये आमूलाग्र बदल घडतो व प्रकृती सुधारते. कोणत्याही प्रकारचं आजारपण असो, कमी प्रमाणात असो, अधिक प्रमाणात असो, अशा पद्धतीने तुम्ही 9 ते 12 इंचाचे 9 पिरॅमिड ठेवले तर नक्कीच त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये अनेक बदल घडतात. मुलांना जर अभ्यास करताना डोक्यावरती पिरॅमिड ठेवले तर अभ्यासामध्ये मन एकाग्र होऊन केलेला अभ्यास लक्षात राहतो. पिरॅमिड भारीत पाणी जर रोज पिले तर पोटाचे विकार असणाऱ्यांना ते अत्यंत फायदेशीर आहे. याने पोटासंबंधित आजार बरे होतात. तर हे पिरॅमिड भारीत पाणी तयार कसे करावे, तर एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यावे व त्याच्यावर पिरॅमिड ठेवायचे आहे. 3 इंचाचा, 4 इंचाचा असे बरेच पिरॅमिड आहेत. ते तुम्हाला कोणत्याही केंद्रामध्ये मिळतील किंवा ऑनलाईनही मिळतील. पिरॅमिड खालील ठेवलेला पदार्थ जास्त काळ टिकतो. पिरॅमिड खालील जर श्रीयंत्र ठेवले तर लक्ष्मी स्थिर होऊन आर्थिक स्थैर्य होते. चौकोनी पिरॅमिडसारखे अष्टकोनी पिरॅमिडला कोणतेही नियम नसतात. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये अष्टकोनी जो पिरॅमिड असतो तो प्रत्येक ठिकाणी वापरून तुमच्या समस्या अवश्य दूर करू शकता. त्याचप्रमाणे जर डोकेदुखत असतील, मानसिक ताण येत असेल तर डोक्यावर सुद्धा काही वेळ असा हा पिरॅमिड ठेवल्याने आपले मानसिक स्वास्थ्य ठीक राहते व आपल्यावर आलेला ताण कमी होतो व डोकेदुखी सुद्धा थांबते. तर मित्रांनो, असे हे पिरॅमिडचे काही सोपे आणि चमत्कारिक उपाय. तर आपल्या चॅनलवर मी असेच काही उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच माहितीसाठी, उपायासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.